सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला, मटका जुगाराचे अड्डे जोमात. जयंत पाटील. सांगली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. तब्बल 48 खून झाले आहेत. जुगार मटका जोरात आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी कार्यक्षमता दाखवली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. साखरेच्या दरवाढीवर ते म्हणाले की ही दरवाढ अपेक्षित होती. सध्याचा ऊसाचा दर हा शेतकऱ्यांसाठी परवडणारा नाही. साखर उद्योगाविषयी सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे तुटवडा निर्माण झाला आहे. साखरेचे दर वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. सरकारला आम्ही 3 महिन्यांपूर्वी भेटलो होतो, दरवाढीची मागणी केली, पण आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. तर सध्या साखरेचे दर वाढल्याने शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील. ऊस उत्पादक खुश आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांचा शासनाने सत्कार करायला हवा, असे पाटील यांनी म्हटले. पारधी यांनी न शिजणाऱ्या धान्याविषयी समाज माध्यमांवर तक्रार केल्याने जिल्हा परिषदेने त्यांच्या निलंबनाची कारवाई केली होती. त्यावर पाटील यांनी म्हटले, पारधी यांच्याऐवजी धान्य पुरवठादार यांच्यावर कारवाई करायला हवी. निकृष्ट धान्याची तक्रार करणाऱ्या देवयानी यांचे अभिनंदन आणि कौतुक करायला हवं. त्यांनी पोषण आहारातील त्रुटी दाखवून दिली आहेत. मुलांना न शिजणारे धान्य पुरवणे हे किती गंभीर आहे. अन्नाने औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भेसळयुक्त धान्यावर छापा टाकावा, दोषींना अटक करावी, शासनाने देवयानी यांचा सत्कार करावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.